हे बघा, सगळ्यात पहिले हा मुद्दा उपस्थित बाळासाहेब आंबेडकरांनी केला होता. त्यांनी 76 लाख म्हणजे 76 लाख वाढीव मतदान ह्या विधानसभेमध्ये झाले आणि ते कुठनं झाले ह्याचा पुरावा आम्ही इलेक्शन कमिशनकडे मागितला होता. तर आमच्या माहितीमध्ये आणि आमच्या तपासामध्ये असं आढळलं की 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वोट कास्ट गेले होते. आता जर जे 5 वाजल्यानंतरचे जे वोटिंग होतं तेव्हा तुम्हाला 5 वाजल्यानंतर जे वोटिंग होतं तेव्हा सगळ्यात पहिले वोटर हा आतमध्ये येतो बूथच्या, त्याचा परिसर बंद केलं जातं, त्याच्यानंतर त्याला एक चिठ्ठी दिली जाते आणि त्या चिठ्ठी मिळाल्यानंतरच तुम्हाला 5 वाजता वोटिंग करता येतं, कारण 5 वाजता वोटिंग बंद होतं. आता ही चिठ्ठी देण्याचं काम हे रिटर्निंग ऑफिसरचं असतं आणि त्या चिठ्ठ्यांचं कलेक्शन करून रिटर्निंग ऑफिसरला ते परत कलेक्टरला दिवसाच्या शेवटी वोटिंग संपल्यानंतर द्यायला लागतं. तर आमची इलेक्शन कमिशनला आणि महाराष्ट्राच्या हायकोर्टमध्ये जी पिटिशन केली होती त्यामध्ये दोन्ही सरळ म्हणजे जी चेतन अहिरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र जी केस उभी राहिली होती त्याच्यामध्ये आमचा सरळ एकच आक्षेप होता की 76 लाख मतदान हे 5 वाजल्यानंतर झाले. जर ते मतदान अधिकृत असेल तर त्याच्या चिठ्ठ्या आणि ज्या डेटा रिटर्निंग ऑफिसरनी कलेक्टरला दिला आहे तो जगासमोर मान्य करावा, तर आम्ही मान्य करू की हे 76 लाख हे व्हॅलिड वोट्स आहेत. नाहीतर आम्हाला हेच धरायला लागेल की हे 76 लाख इनव्हॅलिड वोट्स आहेत आणि इलेक्शन ही धोक्यामध्ये आणि चुकीच्या पद्धतीने चिटिंगनी घेतली. आणि ह्याच मुद्द्याला अनुसरून तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपण परवाच बघितलं असेल की 100 भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेत नगरपरिषदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. 2 तारखेला वोटिंग आहे, 2 डिसेंबरला वोटिंग आहे, 3 डिसेंबरला निकाल आहे. पण 21 नोव्हेंबर रोजी भाजपचे 100 नगरसेवक निवडणुकीच्या 2 आठवडे आधी निवडून येतात. याचा अर्थच काहीतरी झोलझपाटा असा होतो.